बाबा लागते ना. कव सुजल नव माझी कमी मार नव. का कमी मार राहशील घरी. तुझे तर आज चमडेच काढतो. जेवढा तू मारलीस आई तेवढा तर माझा बाप दारू पिऊन नाही मार मले. संध्याकाळी येऊ दे तुझ्या बापाले, त्याला धमसवतो. माझ्या गोट्या आम्ही इकडे राब राब शेतामध्ये राबतून काऊन तुला शिकवासाठी, आणि तू शिकाचे पैसे घेऊन तिकडे बिड्या फुकायला जातेस. माझ्या बापाच्या तिसऱ्या मालची कसम घेऊन सांगतो आई, त्या डेंग्यासोबत फक्त मी चाय पेवायला गेलो. बापा 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 सुदनिक, तोही तुझा मित्र सुदनिक आणि तूही सुदनिक. माझ्या गोट्या येऊ मले मूर्ख बनवण्यापेक्षा स्वतः सुधराना घुबडाय वा. म्हणलं चांगलं शिकून माझा पोरगा नोकरीवर लागल, आमची गरिबी दूर करल. पण हा बकरा इकडे बिड्या फुकते. माफू तुझा तोंडच फोडतो. अव माझे माता महा शिकलो असतो पण नोकरी तर काढलं पाहिजे ना सरकारनं. बकऱ्या आता पोलीस भरतीच्या जागा निघत आहेत तरी आई पोलीस बनू का मी. पहिलं तर डुकरा तू माणूस बन, पोलीस बनू का म्हणते घुबड. आई तू सांगितलीस ना आता मले का पोलीस भरती निघत आहे म्हणून. सांगलो तुले सरकार नोकऱ्या नाही काढ म्हणलास का नाही म्हणून सांगितलो. बकऱ्या तुझ्यामध्ये धमक तर पाहिजे शिक्षणाची. साधा 2चा फाडा पाठ करायला 2 दिवस लागते, तू का पोलीस बनशील बे. का झाला व बाई गण्याला तू मारत काऊ नाहीस. मारू नाही तर काय या बकऱ्याची पूजा करू. अव मी देव थोडी हो माझी पूजा कराले. पण मी तुझा पोरगा हो ना, डुकरासारखा कायला मारतेस मले. मा बिचारा काकू जेवायला येऊ का हो तुमच्या घरी. नाही रे बकऱ्या, आमच्या घरची भाजी संपली. मी इकडे महत्वाचा बोलत आहो न, तुला जेवाची पडली आहे बकऱ्या. माझ्या नात्रा वासाड्या. आहो दे ना शांताबाई, जाऊ दे ना. तुले काम धंदे असतील तर आपले काम करणं घे. ये ती फुकटचा शो पाहायला का आलीस. माय आई आता मला शिदा करून मार. मगांपासून उलटा करूनच मारून राहिलीस. मुरव्यात झालेली जागा 2 पट जास्तीने दुखत आहे. पेशील का बकऱ्या सिगरेट पेशील. नाही पेत आई, उद्यापासून मी लायब्ररी लावतो, पोलीस भरतीचा फॉर्म भरतो आणि चांगला अभ्यास करून तुला पोलीस बनवून दाखवतो. हा माझ्यासारखा अभ्यास करून पोलीस बन तू मोठा होऊन. पण काकाजी तुमच्या बाबा तर सांगत होता मले का तुम्ही पैसे देऊन लागल्या. बाबा आलो. अजी काकाजी ऐका ना, पोलीस बनावासाठी पहिले का करायला लागते ते तर सांगा. गण्या उद्या तू लायब्ररी लाव. आमच्या मेहनतीची थोडीशी तरी कदर ठेव बापू. अभ्यास कर पोरा. सध्याच्या परिस्थितीत सरकारी नोकरी लागली तर ठीक, नाही तर जीवनाची मोठी गत आहे बापू. आई आपल्या घराजवळचा सोनार त्याला तर सरकारी नोकरी नसे, त्याच्यात जीवनाची गत नाही झाली. हो तर उलट 4 मंजिलीचा घर आणि 2 गाड्याने फिरते. तर बकऱ्या तो धंदेवाला हो ना, तर मग मला तू धंदेवाला बन म्हण ना. एकदम सरकारी नोकरीच्या मागे काऊन लागलीस. तुझ्या बापाचं स्वप्न होता गण्या. माझा बाप स्वप्नही पाहत होता. मला वाटला होता का फक्त बाया पाहिजे. बकऱ्या मी मजाक नसो करत बापू. तुझ्या बापाचा मोठा स्वप्न होता पोलीस बनाचा, मग काऊन नाही बनला. काही कारणास्तव तुझा बाप पोलीस बनू शकला नाही, म्हणून त्यानं आता स्वप्न पाहिलं का माझा पोरगा तरी पोलीस बनल. तुझ्यासाठी राब राब राबते रे बकऱ्या. त्याच्या मेहनतीची थोडीशी तर काळजी कर. मी का म्हणतो आई, हवालदार बनलो तर चालेल का. नाही एकदम मोठा डगर साहेब बन म्हणला तर कसा. तुझा बाप PSI बनणार होता. ठीक आहे आई, चिडू नको. मारशील अजून फाटेल माझी जागा. शिवा लागल ढुंगण आणून सुई धागा. आणि मले जर का तू उद्यापासून लायब्ररीत जातानी नाही दिसलास आणि पांटेल्यावर बिड्या फुकतानी दिसलास तर तेच बिडी तुझ्या ढुंगणात टाकतो गण्या. बे डेंग्या फोडे आले का बे माझ्या ढुंगणाले. छी बे, चांगला दुधाचा चाय पेवाचा मूड आहे यार, त्याच्यात तू मलाही नको टाकू. का हगून गिगून राहिलो का बे तुझ्या चाय मध्ये. पाहि ना बे माझ्या मायेनं मला मस्त सुचावलं. सरळ होय रे लेका, नसे तुझ्या ढुंगणाले फोडे. एवढा चांगला जीवन आहे तुझा, काय लावतेस बे घोडे. भले का आपल्या आयुष्याचे घोडे लावायची खुशी आहे का बे. डेंगण्या तूने त्या दिवशी मला चाय पेवायला नेलास. चाय पेता पेता कांडी घेतलो न फुकलो तर नवल का झाला बे. रोजच तर फुकतेस तू. नवल नाही अजुबा झाला. माझ्या मायेला दिसलो बी. माझ्या मायनं मला एवढा मारलं जेव्हा पाकिस्तानच्या बॉलरला इंडियाचे बॅट्समन धडाधड मारते तसा मारलं. आहा का म्हणतेस बे. ओरिजिनल लाल कलरचा ढुंगण झालाय मा. मीही दिसलो का बे तुझ्या आईले सिगरेट पेतानी. माहित नाही, पण माझ्या माय समोर तू आता जाऊ नको, क्योंकि मेरी माँ अब काली माँ बन चुकी है. मग आता गण्या भाऊ, आता आपल्याला डेंग्या पोलीस भरती काढायची आहे. पोलीस भरती मॅडवाड झालास का बे गण्या भाऊ. का तुझ्या मायेनं डोक्यावर काळी मारलं तुझ्या.
साला दवाखान्यात भरती होण्यासारखा सोपी थोडी आहे पोलीस भरती. याद रख मेरे दोस्त, इस दुनिया में नामुमकिन जैसी कोई चीज नहीं. बे वासाळ्या, पोलीस भरतीचा पी तरी येते का बे तुले? अबे नाही येत शिकीन. तुले स्वतःचं नाव नाही लिहित आहे, तू का शिकशील बे? विसरून जा गण्या भाऊ पोलीस भरती तू. अबे असं नको म्हणू. मी माझ्या मायेले वचन देऊन आलो, उद्यापासून लायब्ररीत जाणे आम्हाला अभ्यास करायला. चालले तू माझा मित्र होस, तुला सांगायला आलो. मोटिवेट करायचा तर डिमोटिवेट करून राहिलास तू मला. बे खांद्यावर बसून वरत नेवाचा तर लात मारून खाली पाडतास तू. अरे बे मी ना बसत तुले माझ्या खांद्यावर. आमच्या वेळेस असा डोक्यावर बसवलं तर अंगूर तोंडात देऊन तू सरन परालास. अबे डेंग्या तू समजत नाहीस. मले समजतच नाही गण्या भाऊ. बे कवरी का आपण अशा माशा मारत राहून बे. अबे उद्या जर का आपण पोलीस बनून तर देशाची मोठी सेवा करून 5 पैसे कमवून गावामध्ये आपली इज्जत असेल. इज्जतच कमवायची आहे तर मी नेटवर्क मार्केटिंग जॉईन करतो का ना भाऊ. कम से कम ते लोक एकामेकाला इज्जत तरी देतात. आणि 3 लोक करून आणशील जोडाले. एक तू, एक लाल्या, एक काल्या. अबे डेंग्या, सांड्याचा तेल लावून बुक्की मारीन तुझ्या तोंडावर. मी माझ्या मायेला सांगून आलो डेंग्या, आता या जन्मात मले काही करून पोलीस बनवून दाखवा लागल. माझ्या बापाचा स्वप्न होता डेंग्या. तुझा बाप स्वप्न पाहते, मला वाटलं फक्त बाया पाहत असेल. अबे सुरुवातीला मलाही तसाच वाटला होता, पण नाही डेंग्या. आता माझ्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करणे माझ्या हातामध्ये आहे. आणि मी या जन्मात त्याचं स्वप्न पूर्ण करीन अशी मी प्रतिज्ञा घेऊन तुझ्या जवळ आलाव. अबे अकॅडमी जॉईन कर भोंगणाऱ्या. माझ्या जवळ प्रतिज्ञा घेऊन आलाव म्हणते. साल्या चड्डी घेवायचे पैसे नसेत माझ्याकडे. अकॅडमी कुठून जॉईन करू बे? आता उद्यापासून तू माझा गुरु, मी तुझा चेला. नाही गिन बनलो पोलीस तर तुझा गण्या भाऊ मेला. मरू नको बे, मी आहो ना. उद्यापासून मी तुला ट्रेनिंग देईन गण्या भाऊ. फक्त संध्याकाळी माझ्या बाटलीची सोय करजो रे. ओके डन. अबे लगीत धावलो बे. अबे का लगीत धावलो म्हणतेस? एका राऊंड मध्ये दम टाकून राहिलास तू. आपल्या लवर सोबत तर मोठे मोठे राऊंड खेळतेस बे. तवा नाही का तुले दम? चल लवकर गण्या, पोलीस बनायचं आहे तुले. जी जान लावून धाव गण्या. अपनी ताकत को पहचान सिद्धू, वो कर दिखा जो तू कर दिखा सकता है. अपनी ताकत को पहचान सिद्धू. बे घुमणाऱ्या हा सिद्धू कोण? मी तर गण्या हो. डायलॉग मारता भोंगाड्या तुले मोटिवेट कराले. चलो धाव. ते सप्पा ठीक आहे डेंग्या. तू चांगला फिटनेस ट्रेनरचे कपडे लावून येवाचा, ते हे कास्तकाराचे कपडे लावून का करतास बे तू माझ्यासोबत? अबे गण्या भाऊ, जिम ट्रेनरचे कपडे लावीन तर तुला मी फक्त ट्रेनर दिसीन. आणि हे कास्तकाराचे कपडे लावीन तर माझ्या मध्ये तुला आपला बाप दिसल. माझा बाप तुझ्या मध्ये दिसल. मग तुला आठवत राहील का नाही, माझा बाप शेतकरी आहे, कास्तकार आहे, रोजगार आहे. त्याच्यासाठी मला मेहनत करा लागल. असा वारंवार तुला आठवत राहील. पुन्हा जोशील गण्या भाऊ. मग 1च्या जागी 2 राऊंड मारशील, 2च्या जागी 3 आणि 3च्या जागी बेबे होते होते. ने हे हातामध्ये फुगे फोडाची बंदूक कायले? जर का तू चांगली प्रॅक्टिस करता करता मधात जर का म्हणलास का आता होते बे मी पोलीस भरती नाही देत, तर या शॉटगनची गोळी टाकतो तुझ्या ढुंगणात. बी येऊन जाऊन तुम्ही लोक माझ्या ढुंगणाच्या मागे काऊन लागता बे? गोड आहे का नाही मोठ्यानं? चल गणा भाऊ, डिप्स मार आता डिप्स. 1 2 15. किती शिकलास बे तू 15? 1 2 नंतर डायरेक्ट 15 येते का बे? अबे बहुत जिरली डेंग्या. हे डिप्सा मारत आहो तर मला सवितीची आठवण येत आहे. बे नंग्या माणसा, तू आपल्या डोक्यामध्ये फक्त आता एकच गोष्ट फिट ठेव, हे म्हणजे या वर्षीची पोलीस भरती. आधी पोरी बारीचा विचार तर तू डोक्यातूनच काढ. तुझ्या हिशाचे ते धंदे मी करून टाकीन, पण तू आता फक्त पोलीस भरतीवर लक्ष दे. चल मार डिप्स. अबे दूसरा व्यायाम सांग ना बे. ऐसे कैसे बनेगा रे तू पुलिस वाला? मार के ये बंदूक की गोली पहना दूं क्या तेरे फोटो पे वरमाला? प्लीज मेरे दोस्त, दूसरा व्यायाम बता दे. बरं एक काम कर गण्या भाऊ, उड्या मार तू उड्या. तुझी उंची वाढली पाहिजे. 165 सेंटीमीटरची हाईट लागते पोलीस बनावासाठी. आणि तू पडला 2 फुट्या माणूस तर नाही जम का? मग जाऊन का घरी? बे असा कसा नाही जम? चल उड्या मार, लगेच जिरवतेस बे बापा. जिरली बे. बाकीचा व्यायाम उद्यापासून करून काढेंगे. बे गण्या भाऊ, फक्त आता अर्धा घंटा कर. मग घरी जाऊन मी तुला केळ, दूध, भिजू टाकलेले चणे आणि गुड ढेपची खिलाई देतो. बे एवढा सर्व घेवासाठी पैसे कुठून आणलास? माझ्या बापानं मला सोन्याची चैन करून ठेवलं होतं. ते चैन मी चोरलो आणि विकलो. 1-2 महिन्याचा खेळ तसाच निघून जाईल गण्या भाऊ त्या पैशामध्ये. मान गया मैं तुझे मेरे दोस्त.
अब तो जरूर चाहिए मुझे पुलिस की पोस्ट. आणि पोलीस बनल्यावर मी तुला जेल मध्ये टाकीन डेंग्या. काऊन? आपलीच चेन चोरलास तर तू चोर मी पोलीस. चल आता घरी. मॅक मोहन, हे कोणत्या दोन देशांची सीमा आहे? भारत आणि चीन. व्हेरी सिंपल क्वेश्चन. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. एवढे सिंपल क्वेश्चन विचारतील तर मी लवकरच पोलीस भरती काढतो काकान. गण्याचा जोरदार अभ्यास चालू आहे वाटते. चल याला थोडासा डिस्टर्ब करतो. हाय गणू. तावळे सविते, मला अभ्यास करू दे ना. अरे नंतर करशील ना यार अभ्यास. नंतर कधी? मेल्यावर? अरे बाबा, माझ्यासोबत थोडस बोल ना. तुझा माझा ब्रेकअप झाल्याला 2 आठवडे झाले सविते. आता मला अभ्यास करू दे. मला पोलीस भरती काढायची आहे. गणू, ब्रेकअप माझ्या मनातून थोडी झाला. ते आपली चिठ्ठी आईला भेटली म्हणून मी घाबरून तुझ्यासोबत ब्रेकअप केली. तू घाबरून कर नाही तर पादून कर. आता मला काही फरक पडे नाही. छातीला माती लावून सांगतो, लाल दिव्याची गाडी माझ्या घरी आलीच पाहिजे. म्हणून मी आता पोलीस भरतीची जोरदार तयारी करत आहो. सो आय रिक्वेस्ट यू, प्लीज डोंट डिस्टर्ब मी. गण्या पुढे तिकडे. कीप सायलेन्स. तुम्ही लायब्ररी मध्ये हा का कोणत्या मेळ्यामध्ये वे? सॉरी सर, पण हे आमच्या गावची सविती. मी जेती जातो तेती येऊन मरते ना. मी आता येते अभ्यास करत आहो तर हे मला हाय बाय करते. मॅडम प्लीज, हे तुमचे धंदे तुम्ही आपले बाहेर करा. पण माझ्या लायब्ररी मध्ये मला सायलेंट हवंय. ओके सर, सॉरी. अजी टकलू सर, इले शीट बदलवा म्हणा. तुझ्या बापाने घेऊन दिलं का रे मला जागा? मी नाही बदलव शीट. दादा, प्रॉब्लेम होत असेल तर तू सीट बदलव ना. पैसे दिलो भाऊ तुले 499 रुपये मोजून. तर मी का दिले पैशाच्या जागी? आंबा आहे तरी काय तुले? अरे सविते, स्टॉप अँड सायलेंट प्लीज. कोणी सीट चेंज करणार नाही. दोघेही आपापल्या जागेवर बसून चुपचाप मध्ये अभ्यास करा. आता बिलकुल अजिबात आवाज येता कामा नये. ओके सर. सूर्य ग्रह आहे का तारा? व्हेरी सिंपल क्वेश्चन. सूर्य तर तारा आहे. लवकरच माझी पोलीस भरती निघते का काय? माझी इन्सल्ट केलास? मीही पाहतो तुझी आता पोलीस भरती निघते कशी. गणू, आय एम सॉरी यार. मला तुला खरंच ब्रेकअप नव्हता द्यायचा. मग काऊन दिलीस? तुझ्यासाठी मी रात रातभर लढत होतो. कोणती गलती होती माझी? माझ्यासारखा पोरका तुला तुझ्या जीवनात नसता भेटला. मला माहित आहे यार गण्या. चल आता आपण गेल्या गोष्टी विसरून पुन्हा रिलेशन मध्ये येऊ. पुन्हा एकामेकावर प्रेम करू. आणि मग मधामध्ये अजून सोडलीस तर मले मग कुठे पाहिन मी? नाही सोडत. पक्का? पक्का ना? अबे दिल तुटे आशिक, मार्गावरून भटकत आहेस ना बे तू. बे भोंगणाड्या, पोलीस भरती काढायची होती ना तुले. हे लपड्याच्या धंदे सोड ना. चाल्या 2 महिन्याच्या रिलेशन मध्ये 15 वेळा धोका दिला ना तुले. तरी हिच्याच ढोंगणाच्या मागे जाऊन राहिलास तू. बे आठव तुझे माय बाप, त्याची गरिबी दूर करायची आहे तुले. अबे कोटी गेला बे तुझा जोश. अबे डेंग्या, राईट टाइमावर आलास बे तू. ए सविती माझ्या मार्गावरून मला भटकवत होती. एक बार फिर तूने मेरे आंखें खोल के मुझ पे एहसान किया है मेरे दोस्त. का सविते? बकऱ्या डेंग्या, तोडी नाही गण्या तुले. पुन्हा बर्बाद करून ठेवीन. थँक्यू डेंग्या भाऊ. बस कर आता. शांते, यावेळेस पाहिजे तसं शेत आपला पिकला नाही. शेतात राब राब राबूनही कष्टाचे फळ कधी कधी मिळत नाही. माझे जसे हाल झाले तसे माझ्या पोराचे हाल झाले नाही पाहिजेत. म्हणून माझा स्वप्न आहे का माझा पोरगा सरकारी नोकरीवर लागला पाहिजे. धनी, तुम्ही धीर ठेवा. आपण आपले प्रयत्न करू. बाकी तर गण्यावर आहे ना. आई, बाबा. कोण? मी तुमचा गण्या हो. गण्या, एवढा बदल? केस लालचे कारे, कपडाही चांगला लावलास तू. लावू नाही शकत का मी कपडे चांगले? बाबा, तू गावभर जिलेबी वाट आता. काऊन लग्न केलास का बे तू परून? नाही बाबा, नोकरी लागली मले. नोकरी? हो आई बाबा, नोकरी पाहिजे, नोकरी पाहिजे. घे ना आता, सरकारी नोकरी लागली मले. कायची ढोंगण धुवाची नोकरी लागली बे तुले? आई बाबा, पोलीस बनलो मी. पोलीस? हो आई बाबा, महाराष्ट्र पोलीस. कसा? मग वर्दी कोट आहे तुझी? डोक्यावर फक्त कॅप आहे. अगा शेतावारावर वर्दी घालून येईन तर ते भरल नाही का? नवीन नवीन वर्दी आहे ते भरल तर कसा वाटेल माझ्या जीवाला? आणि धुवा कोणा लागल? आईले. रूप म्हणून मी फक्त आता हे कॅप आणलो. तुमचे आता गरिबीचे दिवस गेले आई. बाबा, आता आपण मस्तपैकी मोठा घर बांधू. माझ्या पगारातून तुम्हाला मी आता दुनिया फिरवीन. आता तुमच्या कष्टाचे दिवस गेले. आता तुम्ही फक्त आराम करा, आराम.
आणि एक सुंदर पोरगी पाहून माझा लग्नही लावून टाका. मग आपण चारही जण फॅमिली मिळून मस्त सुखामध्ये राहू. वाह पोरा वाह, माझी छाती मोठी केलास तू ना. बाबा अबे गर्वानं बे, गर्वानं माझी छाती, माझा मान, माझा सन्मान उंच ठिकाणावर नेऊन ठेवलास पट्ट्या. आज तुझा बाप लगीत खुश झाला गण्या. हाच दिवस पाहासाठी मी तडपडत होतो गण्या. माझ्या आनंदाचे अश्रू आता थांबत नाहीत. आई बालटी आणू का व लावासाठी? नालायक कुठला. चला गण्याचे बाबा घरी जाऊ, घर फुलानं सजवू. हो हो, खुशीचा दिवस आहे. ढोल ताशा सकट मा पोराचा स्वागत करू आणि गाव जेवणाची तयारी करू. तर भावांनो बहिणींनो, जर का तुम्ही यावेळीची पोलीस भरती किंवा कोणतीही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर जीव लावून मस्त अभ्यास आणि दाबून प्रयत्न करा. डोक्यामध्ये फक्त एकच विचार ठेवा, आपल्या आई वडिलांचे स्वप्न हे आपल्या बळावर पूर्ण करणे आहे. तर समजा जर का तुम्हाला अपयश आला तर खचून न जाता आजच्या वेळेस जेवढा प्रयत्न केला त्याच्या दुप्पट प्रयत्न करून, दुप्पट मेहनत करून यशाची पायरी गाठा. पण खचून जाऊ नका. चांगले शिका, नोकरी लागा किंवा व्यवसाय करा, पण आपल्या आई बापांचे स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.